आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचा सुपुत्र प्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश तारळकर यानं अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देश पातळीवर सर्वप्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला असल्यानं त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता प्रथमेशला संगीत अलंकार ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे। याचबरोबर पंडित गणेशांना चौधरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे। यावेळी संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत। प्रथमेश हा रत्नागिरीतील एक संगीत रत्न आहे। त्यानं आपल्या पखवाज वादनानं राज्यभरात नावलौकिक मिळवलाय। आता त्यानं देश पातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे। संगीत क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रीय उपशास्त्रीय नामवंत गायक पंडित संजीव अभ्यंकर, पंडित शौनका अभिषेकी, पंडित आनंद भाटे, पंडित रघुनंदन पणशीकर तसेच विदुषी आरती अंकलीकर तिकेकर, विदुषी देवकीताई पंडित, विदुषी मंजुषा पाटील यांना प्रथमेशनं पखवाज साथ केली। यंदा शास्त्रीय संगीतातील जगविख्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही वादन केलंय। प्रथमेश वयाच्या 8व्या वर्षापासून पखवाज वादनाचे शिक्षण घेतोय। प्रथमेशचे वडील श्री संजय तारळकर भजन करत असल्यानं घरातूनच सांगीतिक संस्कार मिळाले। राज्यभरातील विविध मान्यवर संगीत महोत्सवात पखवाज वादन केले तसेच नामवंत गायकांनाही संगीत साथ केली आहे। गायकांना पखवाज साथसंगत करण्याबरोबर प्रथमेश आता एकल पखवाज वादनही करत आहे। त्यानं मुंबईत पखवाज वादनाचे क्लासेसही सुरू केलाय। त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। प्रथमेशनं गुरु श्री परशुराम गुरवाणी तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे गिरवलेत। आपण हे यश गुरूंबरोबरच तसेच आई संध्या, वडील संजय तारळकर आणि त्यांच्यासोबत कायम पाठीशी असलेला मित्रपरिवार यांच्या कृपा आशीर्वादानं मिळवल्याचं प्रथमेशनं सांगितलंय। हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेही आपली संगीत साधना संगीत सेवा अशी सुरू ठेवणार असल्याचं प्रथमेश याने या निमित्तानं सांगितलंय।
कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।